म्हणजे लोकांचा जीव का किड्या मुंग्याचा जीव आहे असं वाटतं का तुम्हाला? तुम्हाला एवढं स्वस्त वाटतं का लोकांचा, सामान्य माणसाचा जीव? मानकापुर थाना क्षेत्र के पिटेसुर इलाके में खदान के पानी में डूबने से 11 वर्षीय रुजैन अब्दुल रजाक शेख की मौत हो गई। मी माझ्या पूर्ण शहरातल्या कार्यकर्त्यांना इकडे बोलवेल आणि मग जो तमाशा होईल त्याची जबाबदारी तुमची राहील. मी तुम्हाला डायरेक्ट सांगून राहिलो. सुरुवातीला तुम्ही मला काय म्हटलं की आमच्या अखत्यारीत नाही येत, आम्ही परवानगी काय दिली 500 वर आम्ही देतो, तिथे 500 वर नाही असं म्हणून तुम्ही हात झटकले होते. मी जेव्हा तुम्हाला म्हटलं की हे जे तुम्ही म्हणता ते लिखित द्या, तेव्हा तुम्ही हे सर्व शोधायला लागले. असं नाही होत मॅडम, तुम्ही काय जीव गेला आहे म्हणून आम्ही एवढं सिरियसली या विषयाला हाताळून राहिलो. त्या पटवाऱ्याचं तर पहिलं काम होतं त्या खाणीमध्ये जेव्हा पोरगा मरण पावला तर त्या परिवाराला जाऊन भेटणं. तो भेटला का? तुमच्याकडून कोणीतरी अधिकारी जाऊन त्यांना भेटला का त्या परिवाराला? परवानगी दिली ना मॅडम आपण, तुमच्या डिपार्टमेंटला सापडलं नाही. तुम्ही जर लिखित दिलं असतं मला तुम्ही फसले नसते का? आता रिस्पॉन्सिबल तुमचं डिपार्टमेंट आहे. आता या विषयावर चर्चा करायची आहे मला. फोन करायचं साहेब येतात. आणि तुम्ही तर एवढ्या सोप्याला मोकळे होऊन गेले होते हे म्हणून की आमच्या डिपार्टमेंटने दिलं आहे. हे क्लिअर झालं ना आपण. आता रिस्पॉन्सिबल डिपार्टमेंट तुमचंच आहे, तर त्या गोष्टीकडे पाहण्याची जबाबदारी तुमची होती. तुम्ही परवानगी देऊन मोकळे होता का फक्त, की त्याच्यानंतरचे जोपर्यंत त्याचं शेवटपर्यंत जे काही तुमचे इन्स्ट्रक्शन असतील, जे गाईडलाईन फॉलो करत असाल तुम्ही, की परवानगी दिल्याच्या नंतर मुलीं बाहेर काढला किंवा जे काही बाहेर काढल्याच्या नंतर गड्डा झालेला त्याला बॅकफिलिंग करण्याची की जबाबदारी असते ना? बरोबर आहे. तर त्याला ते क्लोज करायला लावायला आपल्या डिपार्टमेंटने काय प्रयत्न केले, काय नोटीस दिले, काय कारवाई केली, त्यांनी का नाही केलं, त्याच्याबद्दलची कोणती आमची काही फाईल नसतील वगैरे बंदी आहे? सांगा ना.